मित्रांनो, आज आम्ही निघत आहोत बागलकोट येथील कोडल संगममधील शरण मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिरूर अगसगी बागलकोट, कोडल संगम प्रवेशद्वार, कृष्णा मलप्रभा नदी, नव्याने बांधलेले ब्रिज, कृष्णेतील नीलांबिका समाधी, वाटेतच एका रिकाम्या शेतात आमच्या घरचा डबा उघडला। त्यामध्ये चपाती, मटकी, मूग, वरणाची भाजी, शेंगदाणे, चटण्या, दही, ताक, झुणक्याच्या वड्या, त्याच्यावर खमंग ताव मारला। आम्ही आता बागलकोटच्या दिशेने निघालो। बागलकोट हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर भागात वसलेले आहे। घटप्रभा नदीच्या काठावर आहे। समुद्र सपाटीपासून 533 मीटर उंचीवर आहे। बागलकोटमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध ऐहोळे, पट्टदकल, बदामी, बनशंकरी, शिरूर अगसगी, कोडल संगम, अलमट्टी धरण, कृष्णा मलप्रभा नद्यांचं दर्शन व संगम स्नान करता येते। आता आम्ही समोरच असलेल्या शिरूर अगसगी या भव्य अशा बागलकोट दरवाजातून प्रवेश करत आहोत। हा संगम क्रॉस आहे। आता आम्ही या समोर दिसणाऱ्या कमानीतून कोडल संगमकडे निघत आहोत। महात्मा बसवेश्वरांचं समाधीस्थान असलेलं कोडल संगम आता जगाच्या नकाशावर आलेले असल्या कारणाने या दुभाजकातून लावलेली झाडी आणि चांगले रस्ते, हायवे रस्ते येथे बनवण्यात आलेले आहेत, हे आपल्याला दिसत आहे। या रस्त्यावरून जात असताना प्रवासामध्ये एक मनमोहक आनंद लाभतो, हे या दृश्यातून आपल्यालाही दिसून येईल। आता आम्ही कोडल संगमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि येथे चेकपोस्ट आहे। मित्रांनो, आम्ही आता बसवधर्मपीठच्या स्वागत कमानीमधून शरण मेळाव्याच्या कार्यस्थळी येऊन पोचलेलो आहोत। समोरच आपल्याला भव्य पार्किंग दिसत आहे। बसवधर्मपीठचं हे संपूर्ण कार्यस्थळ 30 एकर जागेमध्ये पसरलेलं आहे। यामध्ये शरणांचे राहण्याचे ठिकाण, महामने कार्यालय, शरण मेळावा ठिकाण, महाप्रसाद ठिकाण, बुक स्टॉल, ध्यान मंदिर, शौचालये, वाहन पार्किंग, शाळा, कॉलेज इत्यादींचा समावेश आहे। ध्वजारोहणाचे ठिकाण व घनलिंग मंदिर या ठिकाणी शरणांच्या मूर्त्या या देखील उभारण्यात आलेल्या आहेत। शरण मेळाव्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी लोक आलेली असतात आणि गाड्यांचं पार्किंग या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे, आपण पाहू शकताय। मेळावा कोडल संगम जानेवारी 12, 13, 14 प्रतिवर्षी भरत असतो आणि भाविक भक्तांनी अशा पद्धतीने रूम या ठिकाणी बांधलेले आहेत। त्याचबरोबर अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावलेले असतात। अशा पद्धतीचं स्टॉल वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी समोर अनेक शरणांचे पुतळे आहेत आणि ही स्वागत कमान आहे शरण मेळाव्याचं, बसवधर्मपीठाचं हे स्वागत कमान आहे। शरण मेळाव्यासाठी अशा पद्धतीचे मोठे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि आता आम्ही
महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाकडे निघालेलो आहोत. चन्नबसवण्णा चौक बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बसवपत्नी निलांबिका यांच्या स्थानाकडे जात आहोत. हा रस्ता बरोबर कोडल संगम तीरावर जातो, ज्या ठिकाणी कृष्णा आणि मलप्रभा दोन नद्यांचा संगम आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूला एक रस्ता वळतो आणि तो रस्ता ज्या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत तो म्हणजे बसवपत्नी निलांबिका यांचं समाधीस्थान या ठिकाणी आहे. आणि नव्यानं इथं या रस्त्याचं बांधकाम मागील वर्षी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या वर अशा पद्धतीनं हा ब्रिज बांधण्यात आला. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा ब्रिज. ह्या ब्रिजचं तुम्ही हे चित्र पाहू शकता. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं ब्रिज आपण पाहत आहात. बसवपत्नी निलांबिका यांच्या समाधीस्थानाकडे आता आम्ही निघत आहोत. आणि अशा पद्धतीचा हा हायवे अतिशय चांगला आणि उत्कृष्ट रस्ता बनवण्यात आलेला आहे. ही कृष्णा नदी आहे आपण पाहतात. आणि महात्मा बसवेश्वरांच्या पत्नीचं समाधीस्थान या नदीमध्ये या संगमावर त्या झालेला आहे. मित्रांनो, ही कृष्णा नदी आहे आणि या कृष्णा नदीमध्येच महात्मा बसवेश्वरांच्या पत्नीचं हे समाधीस्थान आपण पाहत आहात. महात्मा बसवेश्वरांची पत्नी निलांबिका यांचं या ठिकाणी समाधीस्थान आहे. आणि या समाधीस्थानाच्या दर्शनाला आम्ही आता निघत आहोत. बाजूला अथांग पसरलेली ही कृष्णा नदी आहे. आणि या कृष्णा नदीमध्येच महात्मा बसवेश्वरांच्या पत्नीचं हे समाधीस्थान आपण पाहू शकता. शरण मेळाव्याला आलेले काही भाविक या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या पत्नीच्या समाधीस्थानाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. महात्मा बसवेश्वरांची पत्नी निलांबिका यांच्या समाधीचं हे स्थान आहे. आता आम्ही समाधीस्थानाजवळ येऊन पोचलेलो आहोत. या ठिकाणी आलेल्यांचं अशा पद्धतीने इथे स्वागत करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये आपण या भावचित्रात बघत आहात आणि वीर गणाचारी मडिवाळ माचीदेव, बसवपत्नी निलांबिका आणि त्याचबरोबर महात्मा बसवण्णा यांची वचनं या ठिकाणी लिहिलेली आपल्याला दिसत आहेत. समाधीस्थानाकडे जात आहोत. अशा पद्धतीनं या अथांग पसरलेल्या कृष्णामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पत्नीचं हे समाधीस्थान आहे. आपल्याला सुबक अशी नंदीची मूर्ती आपल्याला दिसत आहे. कृष्णा नदी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बसवेश्वरांची पत्नी निलांबिका
यांची मूर्ती आपण पाहत आहात। महात्मा बसवेश्वरांची पत्नी नीलांबिका यांनी या ठिकाणी समाधी घेतली आहे। यांच्या समाधी स्थानाकडे जाण्यासाठी अशा पद्धतीचा हा मार्ग आहे आणि खालच्या बाजूला आपण पाहत आहात नीलांबिका यांची ही समाधी आहे आणि आम्ही आता या ठिकाणी या समाधी स्थानाकडे निघत आहोत। समाधी स्थानाकडे जाण्यासाठी या पद्धतीनं अशा पायऱ्या आहेत आणि हे स्थान पूर्ण कृष्णेच्या डोहात आहे। आता आम्ही या ठिकाणी या समाधी स्थानाजवळ आलेलो आहोत। महात्मा बसवेश्वरांची पत्नी नीलांबिका यांचं हे समाधी स्थान आहे आणि या समाधी स्थानाजवळ आता आम्ही आलेलो आहोत। तर अशा पद्धतीनं या समाधी स्थानावर त्यांची ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। इष्टलिंग पूजा करत असताना नीलांबिकांनी घेतलेलं हे समाधीस्थान आहे। 12व्या शतकामध्ये त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेला आहे। महात्मा बसवेश्वरांना ज्यावेळा हद्दपाराची शिक्षा बसव कल्याण येथे झाली त्यावेळा बसवांना कुडल संगममध्ये राहिले, त्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतली आणि नीलांबिका आणि या ठिकाणी हडपदप्पांना या दोघांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे। मूळ ऐक्यस्थान हे नीलांबिकांचं हे या ठिकाणी आहे, हे आपण पाहू शकता आणि त्यावरच या ठिकाणी त्यांची मूर्ती बसवण्यात आली। या ठिकाणी या नीलांबिका समाधीचं व्यवस्थापन करणारे पुजारी महेश्वरी या मला भेटलेले आहेत आणि त्यांनी या समाधी स्थानाबद्दल मला ಮಾಹಿತಿ देत आहेत। ಇವರು ನೀಲಾಂಬಿಕಾ ತಾಯಿಯವರು ಬಸವೇಶ್ವರ ಅವರು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿರೋದು, ಹಾಗಾಗಿ ಹಡಪದಪ್ಪಣ್ಣವರು ಮಡಿವಾಳ ಮಾಚುದೇವ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿಗೆ। ನದಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಾ ನದಿ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಕೂತಿರುವಾಗ लिंगैक्यरागिरोदिದು ऐक्य मंडप। या अशा पद्धतीनं स्थान या नदीमध्येच बांधण्यात आलेलं आहे, हे तुम्ही पाहत आहात। जानेवारी 12, 13, 14, 2025 यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रीय बसव दलाचे काही कार्यकर्ते या समाधीस्थानाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी या स्थानाविषयी दिलेली माहिती। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। ಎಲ್ಲ ಶರಣ ಬಾಂಧವರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ದಳ ಗೋಕಾಕ್ನಿಂದ ಆನಂದ್ ಅಂಗಡಿ ಮಾಡುವ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು। ನೀವು ಈಗ ನೋಡುತ್ತಾ ಇರುವುದು ತಾಯಿ ನೀಲಗಂಗಾಂಬಿಕೆಯವರ ಒಂದು ಸಮಾಧಿ। ತಾಯಿ ನೀಲಗಂಗಾಂಬಿಕೆಯವರು ಇದ್ದಿದ್ದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಗಡಿಪಾರು ಶಿಕ್ಷೆ ಆಗಿದ್ದು ಬಸವಣ್ಣವರಿಗೆ ಮಾತ್ರ। ಅವರು ಗಡಿಪಾರು ಶಿಕ್ಷೆಯ ನಂತರ ಅವರು ದಂಡಗೊಂಡಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಹತ್ತಿರ ಇರುವ ದಂಡಗೊಂಡ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಊರಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಬಂದವರು ವಸತಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ವಸತಿ ಮಾಡಿ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ತಂಗಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ। ಇವರ ಜೊತೆ ಇದ್ದವರು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ಆಪ್ತ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾದ ಈ ಹಡಪದ ಅಪ್ಪಣ್ಣನವರು ಇವರನ್ನು ಕರೆಯಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಸಿಗುವುದು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ। ಈ ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರ ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ವಚನ ಒಂದು ಬರ್ತದ, ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನೋಡು 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 ಲಿಂಗವೇ ನೋಡು ಬಸವಣ್ಣನವರು ಮಾಡಿದಾಟವ। ಆ ವಚನದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ಅಣ್ಣಯ್ಯಗಳು ಕರೆಯಲು ಬಂದಿಹರು ಕಪ್ಪಡಿ ಸಂಗಮ ನಾಥ ಕೇಳು ಅಂತೇಳಿ। ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗುವ ಮುಂಚೆ ಅಪ್ಪ ಬಸವಣ್ಣನವರು ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕರೆಯಲಿಕ್ಕೆ ಯಾರನ್ನ ಕಳಿಸ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಡಪದ ಅಪ್ಪನವ್ರು ಕಳಿಸ್ತಾರೆ। ಈ ಹಡಪದ ಅಪ್ಪನವರು ತಾಯಿ ಈ ಅಪ್ಪನವರು ನಿಮ್ಮನ್ನ ನೆನೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬನ್ರಿ ಅಂತ ಅಲ್ಲಿಂದ ಇವರು ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾರೆ।
ಆದರೆ ಆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪಂಚಮಿಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ನಿಮಗೂ ಎಲ್ಲ ಹೊರತಿರ್ಬೋದು. ಈಗಿನಂಗೆ ಅವಾಗ ನಾರಾಯಣಪುರ ಆಗಲಿ ಆಲ್ಮಟ್ಟಿ ಆಗಲಿ ಡ್ಯಾಮ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಅವಾಗ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ನದಿ ತುಂಬಿ ಇತ್ತು. ಅವಾಗ ತುಂಬಿದಾಗ ಅಪ್ಪನವರಿಗೆ ಈ ದುಃಖ ತಡೆಯಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವ್ರಂತಾರ, ಅಮ್ಮ ಅಪ್ಪನವರು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದೇ ವಚನದಲ್ಲಿ ಅಂತಾರವರು, ಅಲ್ಲಿಗೆ ಎಮ್ಮನು ಬರಲು ಹೇಳಿದಾರಂತೆ, ಅಲ್ಲಿರ್ಪ ಸಂಗಯ್ಯ ಇಲ್ಲಿಲ್ಲವೇ, ಅಲ್ಲಿ ಯಾಕೆ ನಮಗ ಬಾ ಅಂದ್ರು? ನಾನು ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ಅವರು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಯಾಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು? ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರಂತಾರು, ಏನ್ರಿ, ಸಂಗನ ಬಸವನ ನಿರೂಪವ ಕಾಣುತ್ತಲಿ ಹಿಂಗದೆ ಕರವೆತ್ತಿ ನಮಿಸುತ್ತಲಿ, ಸಂಗನ ಬಸವಯ್ಯ ಆತನೇ ಈತಯ್ಯ ನಂಗಯ್ಯ ಲಿಂಗವೇ ಮಾತನಾಡುವ. ಅಂದ್ರೆ ಈ ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರು ಎಷ್ಟೊಂದು ಲಿಂಗಾಂಗ ಯೋಗದಲ್ಲಿ ಇವರು ನಿಪುಣತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯವರ ಒಂದು ವಚನದಲ್ಲಿ ಬರ್ತದ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರಿಂದ ಅವರಿಗೆ ಲಿಂಗಾಂಗ ಯೋಗವನ್ನ ಇವರು ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಲಿಂಗಾಂಗ ಯೋಗ ಈ ತ್ರಿವಿಧಿ ಅಂತ ಒಂದು ಬರ್ತದೆ. ಲಿಂಗಾಂಗ ಯೋಗ ಈ ತ್ರಿವಿಧಿಯನ್ನ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ ಅವರಿಗೆ ರಚನೆ ಮಾಡಲು ಸ್ಫೂರ್ತಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀಲಮ್ಮ ತಾಯಿಯವರು. ಆದ ಕಾರಣ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗ್ತಾರೆ. ಅದು ಈ ಕೊನೆಯ ವಚನದಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡೋದೈತೆ, ಅಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣವ್ರಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಅವರ ಸಮಾಧಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ಅವ್ರು ನಮಗೆ ಅವರು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಅಪ್ಪನವ್ರನ್ನ ಕಂಡು ಅವರ ಸಂದೇಶವನ್ನು ಕಂಡಂತ ಪ್ರಪ್ರಥಮ ವ್ಯಕ್ತಿಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನ. ತಾಯಿ ನೀಲಮ್ಮನವರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪೃಥ್ವಿ ಗಗ್ಗಳ ಚಲುವೆ, ನೀಲಲೋಚನೆ. ಅಂದ್ರೇನ್ರಿ, ಇವರು ವಿಶ್ವದಲ್ಲಿನೇ ಸುಂದರಿ, ಅತಿಯಾದ ಸುಂದರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ಬಲದೇವರ ಈ ಮಗಳು ನೀಲಗಂಗಮ್ಮ. ಇಷ್ಟೊಂದು ಅನ್ಯೋನ್ಯತೆ ಇದ್ರಲ್ಲ ಬಸವಣ್ಣನವರು. ಅವರು ತಾಯಿ ಅಪ್ಪ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವಾಗ ಏನಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ಬಸವಣ್ಣನವರು, ತಾಯಿ ನೀಲಗಂಗಮ್ಮ. ಈ ಮಹೇಶ್ ಅರ್ಮಾಯಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಅನಂತ शरणार्थी. आपण मडिवाळ माचीदेव यांच्या समाधीस्थानाजवळ आलेलो आहोत आणि ही समाधी बरोबर निलांबिका यांच्या समाधीच्या बाजूलाच आहे, हे आपण पाहू शकताय. बसवेश्वर यांचे स्वीय सहाय्यक हडपतप्पांना यांचं या ठिकाणी समाधीस्थान आहे. हडपतप्पांना यांच्या समाधीचं नाव हे लिहिण्यात आलेलं आहे. महात्मा बसवेश्वर यांचे स्वीय सहाय्यक यांच्या समाधीस्थानाजवळ आम्ही आलेलो आहोत आणि याच ठिकाणी त्यांनी देखील समाधी घेतलेली आहे आणि त्यांचं हे समाधीस्थान आपण पाहतात आणि त्यांची ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. बांधलेला हा ब्रिज, ह्या ब्रिजवरूनच आम्ही निलांबिका समाधी स्थानाकडे येतोय. आता आम्ही या कृष्णेच्या संगमाला आलेलो आहोत आणि आपण पाहतात या कृष्णेवर अशा पद्धतीनं ब्रिज बांधलेला आहे आणि या ब्रिजवरूनच आम्ही निलांबिकेच्या समाधीस्थानाला या ठिकाणी आलेलो आहोत. शरणमेळावा कुडलसंगम बागलकोट भाग पहिला आहे. दुसऱ्या भागात पुढील चित्रीकरण पहा. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.